Now nobody is to disturb, because I will stop there. प्रश्न नाही, उत्तर देताना मध्येच तुम्ही प्रश्न विचारला तर मला उत्तर देता येत नाही. तुम्हाला जर माझं स्पष्टीकरण हवं असेल तर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर तर द्यायला पाहिजे. यू डोंट हॅव टू बी सॉरी, लेट्स बी फेअर. आणि मी घाई करत नाहीये. तुम्ही जर प्रश्न विचारला आणि उत्तर हवं असेल तर तुम्हाला मला तेवढा वेळ द्यायला लागतो जो बोर्डात पण देतात. ओके, नाउ वी आर रोलिंग. नाउ नोबडी इज टू स्टॉप इन द मिडल. शक्तीपीठ हा प्रोजेक्ट हा महाराष्ट्र सरकारचा प्रोजेक्ट आहे. त्याला जे ऑब्जेक्शन्स आलेले आहेत ते त्याच सरकारच्या फायनान्स डिपार्टमेंटची जी ऑफिशियल नोट आहे त्याच्यात ते आलेले आहेत. त्याची सगळी सविस्तर नोट परवाच्या दिवशी जी कॅबिनेट मीटिंग झाली त्याच्यात सर्क्युलेट झालेले आहेत. तेच वर्तमानपत्रात आले, तेच कॅबिनेट नोट आणि वर्तमानपत्राचा सगळा डेटा हा सगळ्या मीडियाकडे आहे. त्याच्यात 4 मोठे सिरियस ऑब्जेक्शन्स आहेत. एक की एकीकडे होणारा प्रचंड विरोध लँड ॲक्विजिशनसाठी, ज्याच्यासाठी राजू शेट्टी आणि अनेक शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत. हे तुमचेच सगळे चॅनल्स दाखवत आहेत. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, फायनान्स डिपार्टमेंटनीच ऑब्जेक्शन घेतलंय की एकीकडे जेव्हा तुम्ही लोन घेता ते 6.35% घेताय, ह्या प्रोजेक्टला 8.80% का 2.5% अंतर आहे. हे का घेत आहे? हे माझं ऑब्जेक्शन नाहीये, हे फायनान्स मिनिस्ट्रीच्या नोटचं ऑब्जेक्शन आहे. त्याच्यानंतर फायनान्स मिनिस्ट्रीने असं सांगितलंय की एवढा 82,000 crores का 86,000 crores जे प्रोजेक्ट आहे हे असंच आपण केलं तर आपल्या बजेटमधले 22% पैसे हे फक्त रिपेमेंटमध्ये जातील. हे पण फायनान्स मिनिस्ट्रीच्या ऑफिशियल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या नोटमध्ये आहे. आणि त्याच नोटमध्ये असे लिहिलंय, माननीय आदरणीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी FRBM ऍक्ट आला, विच इज अ फिस्कल मॅनेजमेंट ऍक्ट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तो सुधारला आणखीन मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारने. सो इट इज अ फिस्कल मॅनेजमेंट कंपल्सरी गाईडलाईन्स ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्टार्टेड अंडर द लीडरशिप ऑफ अटल बिहारी वाजपेयी साहेब की FRBM ऍक्टच्या बाहेर जाऊ नका. फिस्कल मॅनेजमेंट 3% खाली ठेवा. आता हे प्रोजेक्ट जर केलं तर नंबर प्रमाणे FRBM ऍक्टला केराची टोपली दाखवली जाते आणि फिस्कल मॅनेजमेंट ते 4 ते 4.5% जाईल, जे केंद्र सरकारच्या नियम कायद्याच्या बाहेर आहे अशी फायनान्स मिनिस्ट्रीची नोट सांगते. तर फिस्कल मॅनेजमेंट प्रॉब्लेम, रिपेमेंट ऑफ 22% प्लस लोन घेतलेला विषय, हा एक फक्त सरकारचा अंतर्गत प्रश्न झाला, हा एक भाग. आणि दुसऱ्या भागामध्ये शेतकऱ्यांमध्ये झालेला विरोध, अशा 2 वेगळ्या घटना या विरोधात होत आहेत. ज्याच्यामुळे जरी मी सत्तेमध्ये असते तरी माझं हेच मत असतं, कारण का एका प्रोजेक्टसाठी एका राज्याच्या फिस्कल मॅनेजमेंटमध्ये आणि दिवाळखोरीकडे जाईल का हे शब्द माझे नाहीत, त्या रिपोर्टमध्ये आहेत. हे सगळं मी जे बोलतेय ते महाराष्ट्र सरकारच्या ऑफिशियल रिपोर्ट ऑफ फायनान्स जी कॅबिनेटमध्ये सर्क्युलेट झाली आहे त्याचा आहे. त्याच्यामुळे हे माझं वैयक्तिक मत नाही, हे महाराष्ट्र सरकारच्या मध्ये असलेला कॉन्फ्लिक्ट आहे. 2 वेगळी मतं एका प्रोजेक्ट बद्दल विरोधकांची नाहीत. फक्त हा डेटा आम्हाला कुठून आला तर हा महाराष्ट्र सरकारमधून आलेला आहे. त्याच्यामुळे आणि समृद्धी महामार्गाचा प्रश्न वेगळा आहे आणि हा प्रश्न वेगळा आहे. हे 2 वेगळे विषय आहेत. आणि गडकरी साहेब नागपूरमलाच राहतात, त्यांचे सगळे प्रोजेक्ट्स आम्ही पूर्ण ताकदीने सपोर्ट करतो. त्याच्यामुळे कुठल्या प्रोजेक्टला आम्ही सिलेक्टिव्हली किंवा सगळ्या प्रोजेक्टला आम्ही विरोध करतो हे धातांड खोटा आमच्यावर आरोप आहे. आरएसएस के नेता है, उन्होंने कहा है कि इमरजेंसी के दौरान समाजवादी और धर्मनिरपेक्ष शब्द जोड़े गए, जिसकी समीक्षा करने की आज आवश्यकता है. डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के संविधान में ये शब्द नहीं था. क्या राय है आपकी? एक सशक्त लोकतंत्र में हर एक को बोलने का अधिकार है इस देश. उनको लगता है उन्होंने कह दिया. पक्षाच्या भूमिकाचा विषयच येत नाही. संविधानामध्ये पक्षाची भूमिका देशाचं संविधान असतं.
त्याच्यात पक्षाची नाही, संविधान एकच आहे आणि सुप्रीम आहे. त्याच्यात पक्ष काय? मग प्रत्येक पक्ष येऊन आपापल्या प्रधाने संविधान, असं नाही चालत. 370 का हटवला? कारण का सगळ्यांना एक समान पाहिजे ना, त्याच्यामुळे एकच संविधान या देशात चालतं, जे आहे ते तसंच राहणार. आणि मी ना अशा वेळेस मला अरुण जेटली साहेबांची खूप आठवण येते. अरुणजी नेहमी म्हणायचे अशा कॉन्ट्रोवर्सीज व्हायच्या तेव्हा, की तुम्ही दाखवणं बंद करा म्हणजे लोक असलं बोलणं बंद करतील. हे मी म्हणत नाहीये, माननीय कैलासाची अरुण जेटली साहेब हे बोलायचे. मेरी राय का सवाल ही नहीं है। जो है संविधान में, वो संविधान में सबको पूछ के चर्चा करके रखा गया है। ये संविधान बदलने की जो बात ये सरकार कर रही है, यही हम कह रहे थे। आपको याद होगा, अब की बार 400 पार बदलेंगे संविधान, ये बीजेपी के 2 वरिष्ठ सांसद ये कह रहे थे लोकसभा में, आपको याद होगा। इस देश में हम किसी को संविधान बदलने नहीं देंगे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जेव्हा झालं तेव्हा हे दोन्ही शब्द नव्हते. हे आणीबाणीच्या काळामध्ये इंदिरा गांधींनी मग लावलेले आहे. ते हेच प्रश्न करतात आहे की आता त्यांचं असं म्हणणं आहे आता हे आणि शब्द हटव. तर तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे तुम्ही समजता? आमच्या पक्षाची भूमिका आहे, जे संविधान जसं आहे तसं आहे आणि हे ते फोरम नाही. तुम्हाला जेव्हा कॉन्स्टिट्यूशनल बदल करायचे असतात त्याची चर्चा पार्लमेंटमध्ये होते, ह्याच्यासाठीच पार्लमेंट आहे. त्याच्यामुळे इथे तिथे भाषण करून हे प्रश्न नाहीये. त्यांना जर मांडायचं असेल तर ते पार्लमेंटमध्येही चर्चा झाली पाहिजे. उद्या कोणी काही बोलेल म्हणून आपण थोडी करत बसायच्या. देशासमोर खूप मोठी आव्हानं आहेत आता. बैठक घेतली आता कार्यकर्त्यांची. लोकल बॉडी इलेक्शनसाठी कार्यकर्त्यांचं काय मत आहे? सोहळा लढायचं आहे की असा लोक आता कुठलेही निर्णय प्रक्रियेत नाही होत. आता आज फक्त गाठी भेटी होत्या. जसं इलेक्शनच्या तारखा एक तर येऊ द्या. आता तर इलेक्शन दिवाळीच्या आधी होत नाही असं दिसतंय. दिवाळीच्या नंतरच इलेक्शन होणार. त्याच्यामुळे जसं आता कसे सगळ्यांचे स्थानिक सगळ्यांची मतं घेतली जातील तेव्हा बघूया आपण काय होईल. एक तर लाडकी बहीण योजनेमधले नंबर्स कमी होत आहेत ते मी नाही, सरकारच कबूल करणार. म्हणजे हा माझा काही आरोप खोटा नाहीये त्यांच्यावर. आणि त्याच्यामुळे सातत्याने त्यांनी त्यांची पॉलिसीमध्ये बदल होत आहेत का? बदल होत आहेत. माझी 6 महिन्यापूर्वीची भाषणं जर तुम्ही काढून बघितली तर त्याच्यात तुम्हाला दिसेलच. कारण का मी सातत्याने सांगत होते की इट इज नॉट सस्टेनेबल. आणि मग पैसे वाढवणार, सरसकट कर्जमाफी करणार, या सगळ्या घटना सातत्याने बोलत आलेले आहेत. मला नाही माहिती. मी माननीय मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवते की माननीय मुख्यमंत्री म्हणाले होते की आम्ही या राज्यात सरसकट कर्जमाफी करू. त्याच्यामुळे माझा विश्वास या राज्याच्या मुख्यमंत्र्यावर आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री मोठं पद आहे, पक्ष नसतो त्याला, ते मोठं जबाबदारीचं पद आहे. गोवा नागपूर मार्ग आहे त्याच्या संदर्भात हे जे 4 पॉइंट्स ऑब्जेक्शन आलेले आहेत सरकारने नोंदवले, ते जर कमी झाले तर आवश्यक वाटते ना तुम्हाला मार्ग? मला असं वाटतं तो नॅशनल हायवेचा जर असेल तर ह्याच्यावर गडकरी मग कुठला प्रश्न? स्टेट गव्हर्नमेंटनी ठरवलं पाहिजे ना काय त्यांचा इश्यू आहे. नाही, कुठलाही प्रोजेक्ट करताना स्टेक होल्डर्सला घेतलाच पाहिजे ना इन कॉन्फिडन्स. स्टेक होल्डरला कॉन्फिडन्स घ्या आणि मार्ग काढा त्याच्यातून. तुम्हाला एखादी गोष्ट करायची असेल तर कुठलाही सरकार, आमचं असू दे किंवा त्यांचं असू दे, क्या फरक पडतंय? आमचा विकासाला आम्ही कधी विकासाला विरोध केला आहे? या सगळ्या ज्या मोठ्या पॉलिसी रिफॉर्म्स 1991 झाले ते आमच्याच काळात झाले ना. या देशाचा टर्निंग पॉइंट कुठला होता? नरसिंहरावजी आणि मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारमध्ये. तेव्हा आमचंच सरकार होतं ना. तेव्हाच तर हे सगळे मोठे बदल झाले. नाही, पण मग हे करायला सरकारने चर्चेला बसलं पाहिजे ना त्यांच्याशी. आणि स्थानिक लोक ठरवतील. जे स्थानिक लोकांचं जे म्हणणं असेल त्याला पूर्ण स्थानिक लोकांच्या मागे आम्ही ताकदीने उभं राहू. हो, आम्ही घाबरलोय त्याच्यामुळे. काल पवार साहेब पण म्हणाले ते घाबरलेत खूप. मी पण घाबरले. असे आम्हाला धमकी यायला लागल्या. तुम्ही पण आम्हाला वाचवा, आमच्यावर धमकी आल्या. माझा एक प्रश्न आहे. अनेक स्त्रिया म्हणजे विधवा होताना दिसत आहेत.
कशामुळे तर दारूमुळे महाराष्ट्रामध्ये सरसकट दारू विकली जात आहे आणि आता 1 ऑगस्ट पासून त्या दारूवरती वाढही करत आहे म्हणजे पाटलांवर. महाराष्ट्रामध्ये दारूबंदी झाली पाहिजे, पैसा त्याच्यावर वाढवला नको, फक्त दारूबंदी व्हायला पाहिजे. यावर तुम्ही एक महिला म्हणून काय करता? नाही नाही, महिला म्हणून नाही, मी लोकप्रतिनिधी म्हणून बोललं पाहिजे. त्यात महिला किंवा पुरुषचा विषयच येत नाही. काही सामाजिक प्रश्न असे असतात ज्याच्यात पुरुष किंवा महिला आमची मतं एकच असतात. का तुम्ही पुरुषांना याच्यापासून दूर ठेवता? पुरुष पण समंजस आहेत, जबाबदार आहेत आणि क्रांतिकारी राहिलेले आहेत महिलांच्या बाबतीत. माझं म्हणणे अनेक पुरुष आहेत या रूममध्ये आहेत जे अतिशय आमच्याबद्दल संवेदनशील आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं हा सामाजिक प्रश्न आहे आणि उभी बाटली आडवी बाटली याचं मतदान तर कैलासवासी आर पाटलांनीच सुरू केलं ना. आबाच मंत्री असताना आबानी ह्याच्यात मोठी क्रांती महाराष्ट्रात करून दाखवलेली आहे. तो अधिकार ऑलरेडी आहे. तो जर सरसकट आपण सगळीकडे केला तर त्याच्यातूनच तो अधिकार ऑलरेडी आहेच ना. ग्रामपंचायतींपासून सगळ्यांना आहे, तर तो आपण बदल करू शकतो. बहिणींना साथ देणं म्हणजे बहिणींना हा प्रश्न मला विचार बहिणींना साथ देण्यासाठी दारूच्या बाटलांवर पैसे वाढवणं, उत्पादन शुल्क वाढवणं म्हणजे काय वाटतंय तुम्हाला? म्हणजे मला वाटायचा प्रश्न नाही हा प्रश्न. आज आज माननीय मुख्यमंत्री नागपूरमध्येच आहेत. हा प्रश्न मला विचारायचा आहे जी तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. कारण नाही विरोधाचा विषयच नाही आहे. विरोध आहे पॉलिसी मेकर ते आहेत. हा जर डेटा त्यांना दिसत असेल तर त्यांनी पॉलिसी मेकर म्हणून आणि या देशाच्या राज्याचं मायबाप सरकार म्हणून त्यांनी निर्णय घेतला पाहिजे ना, जो योग्य आहे. आता सामाजिक परिवर्तनात काय केलं पाहिजे, हुंडाबळीला काय केलं पाहिजे. पुण्यामध्ये जी घटना घडली ही तुम्ही सगळ्यांनी पाहिली. हुंडाबंदी झाली का पाहिजे तर झालीच पाहिजे, अर्थातच झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही सरकारमध्ये आहात ना. मग सरकारची यंत्रणा कशासाठी आहे? त्याच्यानंतर तुम्हाला हिंदी भाषा को इग्नोर करना भी ठीक नहीं है और उसको कंपलसरी करना भी ठीक नहीं है. बीच का रास्ता निकालना होगा उसको. आप क्या सोचते हैं? नहीं, उन्होंने एक तो हमारे नेता है, वो नेता जो लाइन लेगा वही. बट जो आपको याद होगा, आप एसएससी में पढ़े कि नहीं मुझे पता नहीं, मैं एसएससी में पढ़ी हूँ. 2 लैंग्वेजेस थी 4वीं तक और 5वीं के बाद मैं भी हिंदी सीखी हूँ जैसे आप मतलब पता नहीं कौन से बोर्ड में सीखे. वैसा करिए, तो लोड मत करिए. न्यू एजुकेशन पॉलिसी आई किस लिए? आपको याद होगा विनोद तावड़े जी जब मंत्री थे उन्होंने एक बहुत बड़ा प्रोग्राम चलाया था कि जो बोझ बच्चे लेके चलते हैं स्कूल में वो हम कम करेंगे. याद है? तो आपके चैनल्स पे दिखाया जाता था वजन कम कर रहे, इतना वजन किलो का बैग है, बच्चा बेचारा आटा है, तराजू वगैरह वो सब विनोद तावड़े जी ने किया था उस टाइम की बैग कम कर. तो अगर ऐसी ही पॉलिसी सरकार की है और न्यू एजुकेशन पॉलिसी में बदलाव करना चाहते, गुजरात में कहाँ हिंदी कंपलसरी है? न तमिलनाडु में है, न केरला में है, न आंध्र में है, न तेलंगाना, तो न गुजरात में भी नहीं है. तो सब जगह नहीं है तो महाराष्ट्र में क्यों कंपलसरी हो रहा है अगर देश में नहीं हो रहा है? तो किसी साजिश के तहत किया जा रहा है क्या महाराष्ट्र? वो नहीं पता मुझे. मैं साजिश मैं ऐसा सोच ही नहीं सकती क्योंकि मैं खुद साजिश नहीं करती तो मेरा दिमाग ही नहीं चलता ऐसे. और मैं बड़ी विनम्रता से कहती हूँ शिक्षा में ये साजिश वाजिश नहीं है, राजनीति चलती रहेगी. शिक्षा, आरोग्य, समाज के जो इश्यूज है इसमें राजनीति नहीं आनी चाहिए. इतिहास में राजनीति नहीं आनी चाहिए. जो सच है वही सच है, वही इतिहास हो सकता है. कालच अदानींनी दत्ता मेघेंसोबत टायअप केलं. आता ते शालिनीताई मेघे वैद्यकीय असेल. आता गरिबांना आता अदानी घेईल तर फुकट तर देणार नाही ना. आता गरिबांना आरोग्याच्या सुविधा निशुल्क वगैरे मिळतील का? हा प्रश्न मला नाही, तुम्ही सरकारला विचारायला लागेल कारण का सरकारच्या चॅरिटी कमिशनरच्या थ्रू ते झालं असेल. मी कसं उत्तर देणार? त्यांना माहिती असेल. माननीय मुख्यमंत्री आहेत आज, त्यांना विचारा. रोहिणी खडसे यांनी पत्रकार परिषदेमध्ये महायुतीच्या तिन्ही नेत्यांना गाजराचा हार घातला. ही पक्षाची भूमिका आहे का? तुम्ही यामध्ये सहमत आहात? अरे त्या महिला अध्यक्ष आहेत आमच्या पक्षाच्या बॅनर. अहो पक्षाच्या वरच केलं असणार ना, अर्थातच मग मान्यच असेल ना सर आम्हाला. आमच्या पक्षाची महाराष्ट्राची महिला अध्यक्ष तो निर्णय घेते तो पक्षाला मान्यच असणार ना. व्हॉट चॉईस डू आय हॅव? हो आय एम आता तुमच्या वर्तमानपत्रात करता कुठे काम करता तुम्ही? वृत्तपत्र TV9 ला. मग TV9च्या बातम्या वेदर यू लाईक इट और नॉट कोण विचारतं का आपल्याला? ते जे करतात त्याला तुम्ही मम करता तसं आम्ही पण मम करतो सगळ्या गोष्टी. राष्ट्रीय अध्यक्ष मी नाही बाबासाहेब कार्याध्यक्ष. महाराष्ट्रामध्ये काही मोठ्या नेत्यांची विविध पक्षात
काही इन्कमिंग होणार का भविष्यात? बस इनकमिंग आम्ही जेव्हा करतो तो त्याला काहीतरी असतं काय ते आता कोणाचं इनकमिंग झालंय बीजेपी हा आम्हाला भीती वाटते इनकमिंगची आता कारण का आज राज्यामध्ये कुणाचंही इनकमिंग चाललंय त्याच्यामुळे मला भीती वाटते या सगळ्या गोष्टीची काही पक्षप्रवेश काय होणार आहे? नाही नाही पक्षप्रवेश होत राहतील घाई काय सगळ्या गोष्टींची पक्षप्रवेश आहे पण आमच्याकडे क्वालिटी कंट्रोलनी चालतं उगाच कोणी या चला काय म्हणजे आता बोलू नये मी कारण का मला भारतीय जनता पक्ष जरी विरोधात असलो तरी त्या पक्षाबद्दल माझ्या मनात नेहमीच मान सन्मान राहिलाय कारण का अतिशय सुसंस्कृत पक्ष होता मी आजही माननीय अरुण जेटली सुषमाजी राजनाथ सिंगजी यांचा मान सन्मान आजही करते मी ओपनली बोलते ते आम्ही संसदेत कुणाकडून शिकलो भाषण कसं करायचं खंडक कसा ठेवायचा हे भारतीय जनता जसे काँग्रेसकडून आम्ही अनेक चांगल्या गोष्टी शिकलो तसा भारतीय जनते पक्षाच्याही लिडरशिपकडून आम्ही अनेक चांगल्या गोष्टी अतिशय सुसंस्कृत पक्ष मी स्वतः पाहिलं त्यांना पार्लमेंटमध्ये विरोधी पक्षात काय अप्रतिम भाषणं करायची आणि सुसंस्कृतपणे सुषमाजी आमच्यासाठी ते हिरो होते आमच्या आता तशी परिस्थिती नाही आहे दुर्दैव आहे आम्हाला वाईट वाटतं की अरे चाललंय कुठे सगळं आणि सगळेच पक्ष आम्ही जबाबदारी घेतो आमच्याकडूनही चुका झाल्या असतील पण आमच्याकडून चुका झाल्या म्हणून लोकांनी आम्हाला विरोधात बसवलं ना मग आमच्यातलेच सगळे लोक तिथे जाऊन बसणार असतील तर फक्त आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नाव होतं आता त्याला बीजेपीचं नाव बदललंय माल तो वही है ना पैकेजिंग से बदला है ऊपर का अंदर का माल तो वही है ओके थैंक यू वेरी मच सॉरी अबाउट द डिले